नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र। मी तुकाराम सभाजी कांबळे उर्फ TS कांबळे आज हातकणंगले 278 हातकणंगले विधानसभा राखीव मतदारसंघामध्ये मी उमेदवारी म्हणून जाहीर केली होती। आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी हातकणंगले येथे तहसील कार्यालय हातकणंगले येथे आज मतदान झाले। विधानसभेचे मतदान झाले। त्या मतदारसंघामध्ये मला उत्स्फूर्तपणे मतदान करून मला विजय घोषित करण्याचा सर्व हातकणंगले तालुका मतदारसंघातील 62 गावच्या लोकांनी मी त्यांच्या समक्ष भेटून माझं वचननामा माझं कार्य मी त्यांच्यापुढे समक्ष मांडले आणि त्या वचननामाला त्या माझ्या कार्याला पाहून माझ्या सर्व हातकणंगले मतदारसंघातील बंधू भगिनींनी मला आशीर्वाद दिला आणि मला मतदान करून मला आशीर्वाद दिला। त्याबद्दल मी सर्व मतदारसंघातील सर्व बंधू भगिनीचं नागरिकांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे आणि आभार मानत आहे। मी माझ्या वचननाम्यामध्ये जे काय वचननामा दिले आहेत त्यामध्ये आहेत की समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे, समाजामध्ये मागासवर्गीय लोकांमध्ये जे अन्नधान्य लोकांना झाले पाहिजेत। त्याचबरोबर समाजामध्ये जी काही अडीअडचण असेल त्या सामोपचार मिळवण्याचे सलोखामध्ये आपल्याचा प्रयत्न करण्याचा त्यांना वचन दिलं होतं। त्याचबरोबर सर्व ज्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राचीन अवशेष शिरलेले आहेत त्याचं पर्यटन स्थळ केलं, तसं इतर जे प्राचीन स्थळं आहेत त्याचंही पर्यटन स्थळ रूपांतर करण्याचा मी प्रयत्न त्यांना हमी दिली होती। तसंच ह्या भागामध्ये असणारे कारखाने जे आहेत त्या कारखान्यामध्ये ऊस तोडणी कामगार येतात त्यांना पण संरक्षण मिळावं, त्यांना पण त्याचा विमा व्हावा, त्यांना पण त्याचं संरक्षण मिळावं, त्यासाठी मी त्यांना वचननामा दिला होता। त्याचबरोबर जे ऊस तोडणी कामगार आहेत त्याचा पण न्याय मिळावा। त्याचबरोबर मी जी काय कामं जे आहेत मी म्हणले जसे कलाकार आहेत त्याचं मानधन आहे म्हणा किंवा माणगावचे जे माणगाव स्मृतीसाठी 200 कोटी मंजूर झाले होते ते पण त्याचं यूज झालं नाहीत, वापर झाला नाहीत, फक्त 2-2.5 कोटी झाले आहेत। तर तो जे फंड्स राहिलेले आहेत तोच ते फंड्स आम्ही त्यांना वचन दिलं होतं आणि असे जे काय मी वचननामा दिला होता तो वचननामा मी त्याच्याकडून मांडला। त्याचा वचननामा ऐकून ते पाहून मला त्याने लोकांनी मतदान केलं, त्याबद्दल मी त्याचं मनुष्य त्याचं अभिनंदन करतो, आभार मानतो। मी इथून पुढे जी माझी काय इथून जे कार्य होतं मी जिंकू कसं परत प्रत्येक गोष्ट जिंकण्यासाठी असते, परंतु जे काय जिंकू विजय कसा असू दे, पण मी इथून जी संपूर्ण पुढील जे 5 वर्षापर्यंत मी संपूर्ण ह्या हातकणंगलेसाठी किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनीसाठी मी प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचेन, प्रामाणिकपणे त्याच्यापर्यंत त्याच्या अडीअडचणी समजून घेईन, त्यांना मी धीर देईन का त्यांचे जे काही प्रॉब्लेम येतील मी असेल तर मी माझ्या प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल ह्या सर्वांच्यापर्यंत मी जाऊन त्याचा प्रश्न स्वतःच्यावर पोचून मी आता पासऱ्यामध्ये स्वतः पोचून माझं वचन दिलं होतं, तर त्या प्रत्येक गावात पोचून त्यांचे जे काही अडीअडचण मी ते ह्या प्रशासनावर मांडून त्याचा मी न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। आणि शेवटपर्यंत मी एवढंच आपल्याला वचननामा देतो आणि मला जे काय मतदान केलं त्याबद्दल मी परत सर्व बंधू भगिनीचं हातकणंगले सर्व कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो। जय भीम, जय बुद्ध, जय शिवाजी, जय शाहू, जय महात्मा फुले, जय अण्णाभाऊ साठेजी, जय सावित्रीबाई फुलेजी, या सर्वांना मी परत नमन करतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही पंचायत समितीच्या कार्यालयाला मी परत